त्याचबरोबर जर तुम्हाला वाटतं या दिवशी आपल्या घरावर काहीतरी विपरीत ऊर्जा आहे, नकर्मता ऊर्जा आहे आणि सकारात्मक ऊर्जेच्या ऐवजी आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, तर या दिवशी तुम्ही कालभैरवाचे सुद्धा जप करू शकता, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. ओम नमो आद्य सर्वांना. तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. अमावस्या म्हणजेच की अंधकाराचा शेवट आणि प्रकाशाच्या प्रवासाची सुरुवात. या दिवशी आपल्या जीवनातील जुन्या अडचणी, कर्ज, भांडण, अडथळे, शत्रू ऊर्जा, दारिद्र्य हे सर्व सोडून देऊन नवीन ऊर्जा आणण्याची तितकीच ताकद मिळते. तर कार्तिक अमावस्या म्हणजे काय? तर अमावस्येचा म्हणजे चंद्र परिपूर्ण नसलेली रात्र. धार्मिक मान्यतेनुसार नवचंद्र तिथी मानली जाते. कार्तिक हा हिंदू दिनदर्शिकेतली अत्यंत पवित्र महिना. यात तुळशी विवाह, देव उठणी, गौस द्वारकादशी, नकर चतुर्थी, लक्ष्मीपूजन अशा अनेक शुभ घटना येतात. कार्तिक महिन्यातील अमावस्या ही दीपोत्सवाची, ऊर्जा बदलण्याची, पूर्वज तृप्तीची, लक्ष्मी प्राप्तीची विशेष रात्र मानली जाते. आता बघा, लक्ष्मी माता, विष्णुदेव, गौरी पार्वती, शिव, पितृजांना कार्तिक अमावस्या समर्पित असते. त्याचबरोबर बघा, पितृ प्रसन्न असेल तर देवलक्ष्मी स्थिर होते. म्हणून पितृपूजन, लक्ष्मीपूजन यांची जोड खूप प्रभावी मानली जाते. तर यावेळेस अमावस्या 2 दिवस आलेली आहे. जसं की अमावस्या ही बुधवारी पण आलेली आहे आणि गुरुवारी पण आलेली आहे. दशी अमावस्या पण आलेली आहे आणि गुरुवारी पण अमावस्या. जर हा उपाय बुधवारी करणं नसेल झालं तर हा उपाय तुम्ही गुरुवारी पण करू शकता. तुम्ही हा उपाय दोन्ही दिवशी जरी केला तरीही चालेल. आता त्याचबरोबर बघा, कारण की चंद्र नक्षत्रावर आधारित असते, त्यामुळे ना तुम्ही हा उपाय दोन्ही दिवस जरी केला तरी चालेल. अमावस्या तिथी संपेपर्यंत जर दुसऱ्या दिवशी सूर्योदय अमावस्येत असेल तरी तो दिवस अधिक प्रभावी. जर अमावस्या रात्री सुरू होत असेल तर त्या रात्री दीप व धन संबंधित विधी. आता त्याचबरोबर बघा, तुम्ही जर हा उपाय दोन्ही दिवस जरी केला तरीही चालेल. आता तुम्हाला हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा हे सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर या दिवशी म्हणजेच की गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून काय करायचं, तर बघा, सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्त असेल तर उत्तम. त्याचबरोबर तुम्हाला आंघोळ करून म्हणजेच की पाण्याने मस्तपैकी स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये देवारा तुमचा स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुळशीजवळचं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरातले देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला दीप अगरबत्ती लावायची आहे. घरामध्ये कापूर फिरवायचा आहे. तुळशीला पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. मुख्य दरवाजा उंबरठा धुवून स्वच्छ करायचा आहे. देवघर, आर्थिक कपाट वगैरे तुमचं स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर धनाशी संबंधित तुमची जी काही जागा असेल तर ती तुम्हाला तिथं सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण की या दिवशी आर्थिक कागदपत्र, पर्स, लॉकर, तिजोरी सुद्धा स्वच्छ करतात. आता त्याचबरोबर तुम्हाला पितृ पूजन सुद्धा करायचं आहे, तर्पण विधी सुद्धा करायचा आहे. जसं की बघा, कारण पितृ हे ऊर्जवाहक आहेत. हे प्रसन्न असतील तर घरातील संघर्ष, ताण, अडचणी हटतात. काळे तीळ, अक्षदा, पाणी तर्पण, पिण्याचे पाणी, दूध, भात दान. गरजूंना तुम्ही ह्या दिवशी अन्नदान करू शकता. सुकामेवा, गूळ, भात दान करू शकता. या दिवशी जर तुम्ही दान धर्म केलं तर अतिउत्तम. या दिवशी तुम्हाला आवर्जून दान धर्म करायचा आहे, अन्न करायचं आहे, वस्त्र करायचं आहे. तुमच्या वतीने तुम्ही दक्षता सुद्धा दान करू शकता. तर या दिवशी तुम्हाला आवर्जून दान धर्म करायचा आहे. आता त्याचबरोबर बघा, तर या दिवशी तुम्हाला काही गोष्टी टाळायच्या आहेत. की बघा, मद्यपान या दिवशी तुम्हाला अजिबात करायचं नाही. कांदा लसूण तुम्हाला खायचे नाहीयेत. कांदा लसूणची कोणतीही भाजी खायची नाही. कांदा लसूण खाण्यामध्ये सुद्धा वापरायचं नाहीये. व शेजारी व इतरांच्या घरी जेवण अजिबात करायचं नाहीये. कारण की जर तुम्ही इतरांच्या घरी जेवण केलं ते सुद्धा चालणार नाही. उशिरापर्यंत तुम्हाला इथे झोपायचं नाहीये. भांडण, शिवीगाळ सुद्धा करायचं नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला इथे काळे कपडे सुद्धा घालायचे नाहीयेत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. झाडू, कचरा बाहेर रात्री अजिबात टाकायचं नाहीये. जर तुम्ही असं केलं तर संपत्ती ऊर्जा बाहेर जाऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला इथे आवर्जून ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला इथे पांढरी मिठाई जर कुणी देत आहे तर तुम्ही ती पांढरी मिठाई सुद्धा तुम्हाला
अमावस्येच्या दिवशी खायची नाहीये, कोणाच्या घरी सुद्धा तुम्हाला इथे जेवायचं नाहीये. पांढरी मिठाई, पांढरे पदार्थ तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाहीये. जर तुम्ही हे नकळत जर खाल्लात तर तुमच्या घरामध्ये जे अशुभ घटना सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहतील. त्यामुळे तुम्हाला या दिवशी पांढरी मिठाई जर कुणी देत आहे तर चुकूनही तुम्हाला पांढरी मिठाई सुद्धा खायची नाहीये. आता त्याचबरोबर बघा, अभिविचार, नजर, वाईट ऊर्जेचे प्रकारही या दिवशी जास्त असतात असे लोक मानतात की बघा. म्हणून दिवा, हवन, मंत्र, संरक्षण या दिवशी भरपूर काही ठिकाणी केले जातात. अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय केले जातात तर ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचे भरपूर सारे परिणाम होत असतात. तर आपण जर एखादा प्रभावी उपाय जर केला तर आपल्यावर अत्यंत त्याचा प्रभाव आपल्या घरादारात, आपल्या संसारात नक्की मिळतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा. या दिवशी तुम्हाला घरामध्ये कोणाशी वाद घालायचा नाहीये, कोणाशी भांडण करायचं नाही, कोणाला अपशब्द सुद्धा बोलायचे नाहीयेत. घरामध्ये गोंधळ सुद्धा घालायचा नाहीये. जर तुम्ही या दिवशी जर गोंधळ घालत असाल तर आयुष्यामध्ये गोंधळ व्हायला टाइम लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला या दिवशी चुकूनही घरामध्ये कोणालाही वादविवाद करायचे नाहीयेत. हा शुभ दिवस आहे, तर या शुभ दिवसामध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही उपाय करत जा. जेणेकरून तुम्ही जर हा उपाय करत असले तर आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला टाइम लागणार नाही. शत्रूसुद्धा तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्याचं दारिद्र्य तर नष्ट होईलच, घराची, मुलांची प्रगती आणि पतीची खूप सारी प्रगती होईल. तर त्याचबरोबर बघा, हा उपाय कसा करायचा, कुणी करायचा, तर हा उपाय तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर 10च्या दरम्यानमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 10च्या दरम्यानमध्ये कसं की त्या टायमाला राहू काल, यमगंड काल हे काल नसतात. त्यामुळे तुम्हाला हा उपाय शुभ मुहूर्तावरच करायचा आहे. तुम्हाला हा उपाय 10 वाजताच आवर्जून करायचा आहे. आता त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा तर बघा, गोमतार घ्यायचा आहे. गोमतारामध्ये थोडीशी हळद टाकून मिश्रण तयार करायचं आहे. उंबरठा आधी स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठा गोमताराने स्वच्छ करून घेतल्यानंतर परत तुम्हाला स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्यायचा आहे. याने काय होतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व जागा सुद्धा शुद्ध होते. तुम्ही उंबरठा स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला हळद घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं गोमतार, गंगाजल, थोडंसं गुलाब पाणी, थोडंसं हळद आणि थोडंसं चंदन मिक्स करून तुम्हाला हळदीचं लिंपण उंबरठ्याला लावायचं आहे. त्याबरोबर हळदीचं लिंपण केल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं एका साईडला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याच्या नंतर तुम्हाला आधी हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. विड्याचं पान घेताना पान हे कधीही ताजं असलं पाहिजे. पान कधीही तुटलेलं आणि अस्वच्छ असावेत. कारण की तुम्ही जर स्वच्छ पान घेतलं तर अतिउत्तम. जर तुम्ही तुटलेलं पान घेतलं तर ते पूजेसाठी चालणार नाहीये, उपायासाठी सुद्धा चालणार नाही. तुम्ही जर विड्याचं पान घेतलंय तर त्याबरोबर तुम्हाला त्या प्रत्येक म्हणजे एका पानावर मधोमध हळदीचा बिंदू द्यायचा आहे. त्यावर हळद कुंकू लावा आणि पान हे देवी लक्ष्मीचं आव्हानाचं आसन म्हणून वापरले जाते. हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्या बिंदूवर थोडं एक फूल ठेवा. त्यावर हळदी कुंकू लावल्याच्या नंतर त्या बिंदूवर थोडेसे अक्षदा टाकायचे आहेत. म्हणजेच की तुम्ही त्याच्यावर तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ वगैरे टाकल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तूप नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे काही तुम्ही डेली यूजसाठी तेल वापरता तर ते तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. उजवी बाजू म्हणजे धन प्राप्ती आणि सूर्यनाडी दर्शवते. दिवा विझू नये याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला उजव्या साईडलाच हे पान साईडला ठेवायचं आहे. फक्त हे पानाला आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करताना ह्या पानाला आपला पाय नाही लागता कामं याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि डाव्या साईडला आपल्याला पाणी एका तांब्यामध्ये किंवा एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे पितृजनांसाठी. त्याचबरोबर तुम्ही तिथे हळद कुंकू अर्पण करून रांगोळी वगैरे काढून तुम्हाला हे सर्व झाल्याच्या नंतर मनामध्ये तुम्हाला एकदा 11 वेळा जप करायचा आहे. जसं की ओम श्री ही महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हा तुम्ही 11 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर ही कार्तिक अमावस्या देवी लक्ष्मी व भगवान विष्णूंना समर्पित आहे. या उपायाने आमच्या घरातील दारिद्र्य, कर्ज, अडथळे, शत्रुबाधा नष्ट व्हावा. घरात शांती, आरोग्य, धन आणि समृद्धी नांदावा. त्याचबरोबर तुम्ही पानावर उंबरठ्यावर देवस्थान किंवा धनस्थानाजवळ ठेवा. रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी झाडाखाली तुळशीजवळ किंवा प्रवाही पाण्यात विसर्जित करा.
आता त्याचबरोबर या उपायाने काय होतं तर बघा, घरातील अस्थिरता कमी होते, धनप्राप्ती व आर्थिक स्थैर्य येते, पती मुलांच्या अडचणी शमणे, शत्रू वाईट नजर कमी होते, नकारात्मक ऊर्जा हटते. या उपायाने, फक्त एका उपायाने हे सर्व गोष्टी होतात. तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. जास्तीत जास्त सर्वजणांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये ओम नमो आदेश लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वांना धन्यवाद.